2022 साली पन्हाळ्याचे तहसीलदार म्हणून रमेश शेंडगे कार्यरत होते। त्यांच्या कार्यकाळात अकृषक आकारणीचे परवाने मुक्तपणे देण्यात आले। हे परवाने देताना अनेक बोगस कागदपत्र जोडण्यात आली आणि त्यानुसार लोकांनी परवाने मिळवले। या सर्व प्रकरणात तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पन्हाळ्याचे सुहास पाटील यांनी केली आहे। त्यांच्या मागणीनुसार पन्हाळा उपविभागीय कार्यालयाच्या वतीने अहवाल बनवण्यात आलाय। त्यामध्ये शेंडगे यांनी त्यांच्या कामामध्ये त्रुटी केल्याचं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांचं म्हणणं आहे। त्या अहवालानुसार शेंडगे यांच्यावर कारवाईची मागणी सुहास पाटील यांनी केली आहे। सन 2022 साली पन्हाळ्याचे तहसीलदार म्हणून रमेश शेंडगे कार्यरत होते। त्यांच्या काळामध्ये अकृषक आकारणी म्हणजेच रहिवासी कारणासाठीचे एनए ऑर्डर मुक्तपणे देण्यात आल्या। या एनए ऑर्डरसाठी प्रामुख्याने गावठाणपासून 200 मीटर अंतरामध्ये तो गट नंबर आहे का किंवा रिजनल प्लॅननुसार हा गट नंबर रहिवासी कारणासाठी आरक्षित आहे का, हे 2 दाखले महत्त्वाचे असतात। यापैकी एनए करायचा गट नंबर हा गावठाणपासून 200 मीटरच्या आत आहे का याचा दाखला भूमी अभिलेख कार्यालय देतं। तर संबंधित गट नंबर हा रिजनल प्लॅन प्रमाणे रहिवासी झोनमध्ये येतो का याचा दाखला नगररचना विभागाच्या वतीने देण्यात येतो। पन्हाळा तालुक्यात दिलेल्या अशा सुमारे 109 ऑर्डर बोगस असल्याचं आढळलंय। त्यामध्ये रमेश शेंडगे हे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांना आढळलेल्या बोगस दाखल्यामुळे त्यांनी स्वतः 15 ऑर्डर रद्द केल्या होत्या। त्यानंतर त्यांच्या जागी माधवी शिंदे तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बोगस कागदपत्र जोडल्याप्रकरणी 64 आणि नगररचना विभागाकडून बोगस झोन दाखला मिळवल्याचं स्पष्ट झाल्यानं 45 ऑर्डर रद्द केल्या होत्या। त्यातून तहसीलदार रमेश शेंडगे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुहास पाटील यांनी केली आहे। तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या विरोधात मी तक्रार केली होती। त्या संदर्भातील 109 बोगस ऑर्डरी रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भाने प्रांत कार्यालयाकडून पर्यवेक्षणीय त्रुटी म्हणून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेला आहे। आता आमची अशी मागणी आहे की रमेश शेंडगे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। दरम्यान याबाबत तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांना समज देण्यात यावी असा अहवाल पन्हाळा प्रांत कार्यालयानं वरिष्ठांना पाठवलाय। पण अशा कामांमध्ये केवळ समज देणं योग्य नसून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करतायत।